बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता। या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि तेथील मराठी माणसांसाठी काय केलं असा खोचक सवाल उपस्थित केला होता। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शिंदेंच्या 2020 मधील एका ट्विटचा दाखला देत ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं हे दाखवून दिलंय। तसंच शिंदेंना ही पोस्ट डिलीट न करण्याची गळही घातली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याची घोषणा केली आहे। यामुळे महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांनी मुंबई आणि तेथील मराठी माणसांसाठी काहीच केलं नसल्याचा दावा केला होता। त्यांच्या या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांची एक जुनी पोस्ट शेअर केली आहे। उद्धव साहेबांनी मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसांसाठी काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही स्वतः मांडत आहात। फक्त पोस्ट डिलीट करू नका, तुम्हाला तुमचे गुरु आनंद दिघे यांची शपथ आहे, असं सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यांची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली। सुषमा अंधारेंनी अन्य एका ट्विटद्वारे भाजपवरही निशाणा साधला। ठाकरेंनी युती केली म्हणजे सत्तेसाठी असं जर फडणवीसांचं म्हणणं असेल तर मग अजित पवार, अशोक चव्हाण आणि शिंदेंसोबत असणारे तमाम भ्रष्टाचारी यांच्यासोबत भाजपनं केलेली युती म्हणजे काय आध्यात्मिक समागम आहे का, असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला। एकनाथ शिंदे आपल्या 23 फेब्रुवारी 2020च्या पोस्टमध्ये म्हणतात, गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक पार पडली। या प्रसंगी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, मुख्य सचिव अजय मेहता, गिरणी कामगार नेते दत्ता इसवलकर उपस्थित होते। म्हाडाच्या मुंबईतील 3900 घरांची लॉटरी प्रक्रिया 1 मार्च पासून आणि MMRDAच्या रेंटल हाऊसिंग स्कीम मधील 2000हून अधिक घरांची लॉटरी प्रक्रिया 1 एप्रिल पासून सुरुवात करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले। ठाणे परिसरातील 36 हेक्टर जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले। ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बाळबोट टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत जळजळीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे। जर या युतीमुळे तुम्हाला काहीच फरक पडणार नसेल तर मग त्यावर प्रतिक्रिया का देत आहात, तोंडाची डबडी का वाजवताय, असा थेट सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे। तसेच आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय तर तुम्ही सगळे एकमेकांना चंपी मालिश करायला एकत्र आलात का, असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला। संजय राऊत यांनी भाजपच्या मराठी अस्मितेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ते म्हणाले, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले? दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता भाजपच्या एकाही नेत्याने अखंड महाराष्ट्र, बेळगाव, कारवार, सीमा प्रश्न किंवा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधी आवाज उठवला आहे का? मराठी माणसासाठी केलेली तुमची केवळ 10 कामे आम्हाला दाखवा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशन काळात वेगळा विदर्भ करण्याबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। बावनकुळे जेव्हा महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत होते तेव्हा त्यांच्या विरोधात ठाकरे उभे राहिले। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाब विचारण्याचे कर्तव्य फडणवीसांचे होते, पण त्यांनी ते केले नाही। मग आता आम्हाला मराठी माणसांच्या गोष्टी का शिकवतात, असा संतप्त सवाल राऊत यांनी केला। मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची काल घोषणा झाली। यामुळे मुंबईतील भाजपचे मतांचं गणित बिघडल्याचा दावा केला जात असताना भाजपनं ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केलाय। 2 भावांच्या एकत्र येण्याचा आनंद म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे। कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते, निव्वळ भावना मतपेटी भरत नाही। 2 शून्यांची बेरीज शून्य एवढीच असते असं भाजपनं म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मंगळवारी वरळी येथील एका खासगी सभागृहात मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली। तूर्त ही युती मुंबई महापालिकेसाठी झाल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय, पण भविष्यात ही युती राज्यभर होण्याची दाट शक्यता आहे। यावेळी त्यांनी मराठी मतदारांना आपल्या युतीमागे एकसंधपणे उभं राहण्याचं आवाहन केलंय। या पार्श्वभूमीवर भाजपनं ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला शून्याची उपमा दिली आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बुधवारी यासंबंधी म्हणाले की मनसे उभाटा युती म्हणजे आषाढीच्या घरी महाशिवरात्र, किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर उघड्या शेजारी दुसरा उघडा गेला, रातभर थंडीनं काकडून मेला। 2 भावांच्या एकत्र येण्याचा आनंद म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे। कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते, निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत।
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची औपचारिक घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मुंबईतील मराठी मतदारांचा मोठा वर्ग एकवटण्याची शक्यता निर्माण झाली असून ही युती भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषणाकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः मुंबईत शिवसेना मनसेची एकत्रित ताकद भाजप आणि शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते. हे लक्षात घेऊन भाजपने तातडीने आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा धोका ओळखत भाजपने आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील जागा वाटपाबाबत लवचिक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. याआधी झालेल्या पहिल्या जागा वाटप बैठकीत भाजपने 227 पैकी केवळ 52 वॉर्ड शिंदे गटासाठी सोडण्याची तयारी दाखवली होती. या प्रस्तावामुळे शिवसेना प्रचंड नाराज झाली होती. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपने आता शिंदे गटासाठी 70 वॉर्ड सोडण्याचा नवा प्रस्ताव मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तरीही शिवसेनेकडून 100 जागांची मागणी कायम असून भाजपने ती मागणी फेटाळल्याने सध्या दोन्ही पक्षामध्ये 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे. शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेली ही जागा वाटपाची रस्सीखेच अद्याप सुटलेली नाही. भाजप 70 जागांवर ठाम असल्याचे सांगितले जात असताना शिवसेना मात्र अधिक जागांवर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद अजूनही कायम आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनेही आपली तयारी वेगाने सुरू केली असून ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपच्या रणनीतीत मोठे बदल होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यभरात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. प्रत्येक शहरात इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BMCच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईत मोठी राजकीय घडामोड झाली. अनेक वर्षांच्या मतभेदानंतर मनोमिलन होत ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेसह BMC निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आपल्या हटके वक्तव्यामुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जाणारे गुणरत्न सदावर्ते हे विशेषतः ठाकरे बंधूंवर सातत्यानं टीका करताना दिसतात. ठाकरे बंधूंविरोधातील त्यांच्या वक्तव्यांमुळे यापूर्वीही अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असताना सदावर्ते यांनी पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळी त्यांच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या एका अनोख्या खुर्चीची अधिक चर्चा होताना दिसतेय. सध्या गुणरत्न सदावर्ते मुंबईतील परळ परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर या इमारतीत वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे इमारतीच्या अगदी समोरच त्यांचं अत्याधुनिक आणि सुसज्ज असं कार्यालय आहे. याच कार्यालयात ते अनेकदा पत्रकार परिषद घेऊन राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. आतापर्यंत साध्या खुर्चीवर बसून पत्रकारांशी संवाद साधणारे सदावर्ते आता मात्र एका वेगळ्याच खुर्चीवर विराजमान होताना पाहायला मिळणार आहेत. कमळाच्या रचनेवर आधारित महाराजांच्या सिंहासनासारखी भासणारी ही भव्य खुर्ची सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या खुर्चीमुळे सदावर्तेंची प्रतिमा आणखी वेगळ्या पद्धतीनं समोर येत असल्याचं दिसून येत आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील एका ऐतिहासिक पर्वाची आज 25 डिसेंबर नाताळ रोजी सुरुवात झाली आहे. बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा अधिकृतरित्या सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या विमानतळावरून 30 विमानांची रेलचेल असणार असून सुमारे 4000 प्रवासी या सुविधेचा लाभ घेणार आहेत. या विमानतळाच्या कार्यान्वित होण्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार 70% कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आजच्या पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या आपली सेवा देणार आहेत. पुढील 15 दिवसात विमानांची ही संख्या दररोज 48 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच येत्या मार्च 2026 पासून येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या विमानतळावर 2 धावपट्ट्या कार्यरत आहेत.
मात्र भविष्यात तिसरी धावपट्टी उभारण्याचे नियोजन आहे. तिसरी धावपट्टी पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात जास्त प्रवाशांची वर्दळ असलेले विमानतळ म्हणून नावारूपाला येईल. पहिल्या टप्प्यात वर्षाला सुमारे 2 कोटी प्रवासी येथून प्रवास करतील असा अंदाज आहे. आता प्रत्यक्ष सेवा सुरू होत असताना सुरुवातीच्या काळात हे विमानतळ सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या कालावधीत कार्यरत राहील. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2026 पासून हे विमानतळ 24 तास सुरू करण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यात नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला चांगलं यश प्राप्त करता आलं नाही. भाजपनं जिल्ह्यात पक्षाला ताकद दिली नसल्याचं, पक्षाला अपयश मिळालं असल्याचा आरोप माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांनीच आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर 2 दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर लगेचच चंद्रपूर भाजपमध्ये मोठे बदल झाले. त्यामुळे मुनगंटीवार यांची नाराजी दूर करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले. निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेले आमदार किशोर जोरगेवार यांना अचानक निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हा निर्णय भाजपच्या प्रदेश नेतृत्वानं घेतल्याची चर्चा असून या बदलामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्वात बदल झाल्यानं भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि सत्ता संघर्ष पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. या बदलामागे केवळ प्रशासकीय कारण नसून भाजपमधील दीर्घकालीन अंतर्गत संघर्ष हे मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे. आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तसंच राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला तणाव सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांमधील मतभेद अनेकदा अप्रत्यक्षपणे समोर आले असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही 2 गट स्पष्टपणे दिसून येतात. मुनगंटीवार यांच्या नाराजीचा विचार करून जोरगेवार यांच्याकडून निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी काढून घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजय संचेती यांची नियुक्ती ही मुनगंटीवार गटाला दिलेला दिलासा मानला जातोय. राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या राजकीय समीकरणावर मोठा परिणाम करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आता केवळ खुर्चीच नाही तर सभागृहात नगरसेवकाप्रमाणे मतदानाचा कायदेशीर अधिकारही मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे नगराध्यक्षांचे सभागृहातील स्थान अधिक भक्कम झाले आहे. आता नगराध्यक्ष एकाच वेळी अध्यक्ष आणि सदस्य अशी दोन्ही पदे धारण करू शकतील. विशेष म्हणजे एखाद्या विषयावर मतदान झाल्यास त्यांना सदस्याप्रमाणे मत देता येईल. मतांची विभागणी समान झाल्यास आपले निर्णायक मत कास्टिंग वोट वापरून ते निकाल फिरवू शकतील. यामुळे विरोधी गटाचे बहुमत असलेल्या नगरपालिकेतही नगराध्यक्षांना आता आपले राजकीय वर्चस्व टिकवता येईल. अध्यक्ष आणि सदस्य दोन्ही भूमिका, अध्यक्षांची दुहेरी भूमिका आता थेट जनतेतून निवडून आलेले अध्यक्ष तांत्रिकदृष्ट्या सभागृहाचे सदस्य म्हणूनही ओळखले जातील. ते एकाच वेळी अध्यक्ष व सदस्य अशी दोन्ही पदे भूषवतील. मतदानाचा कायदेशीर अधिकार, कामकाजात आणि विविध ठरावांवर अध्यक्षांना सामान्य सदस्याप्रमाणेच मतदानाचा पूर्ण अधिकार असेल. निर्णायक मताची ताकद, एखाद्या विषयावर दोन्ही बाजूंनी समान मते पडली तर नगराध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार कायम असेल. कायदेशीर सुधारणा या बदलासाठी राज्य सरकार महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी लवकरच नवीन अध्यादेश काढणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.